मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज काही गुढीपाडव्याचं महत्व समजून सांगायला, आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व समजून सांगायला मी आलेलो नाहीये. खरं तर आजचा दिवस हा लिब्रांडूंच्यासाठी, हिंदूंना शिव्या घालणाऱ्यांच्यासाठी फार महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. तांब्या पालथा कसा, गुढीला लुगडच का, मग लुगड्यात काठी का घालायची, मग त्याला हे का बांधायचं, त्याला ते का बांधायचं, मग हे बामणांनी केलेलं षडयंत्र आहे वगैरे 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 सगळ्यातल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तर्कावर आधारित बोलणारी माणसं, म्हणजे मला वाटलं असं म्हणून बोलणारी माणसं, यांच्याविषयी काय बोलावं आपण, काय बोलावं, काहीतरी आपलं फेकून द्यायचं, उचलायचं, नाही हे याच्यामुळेच आहे म्हणायचं, हे षडयंत्र आहे म्हणायचं, हे बामणांनी केलेलं षडयंत्र आहे, हे हिंदुत्ववाद्यांचं षडयंत्र आहे, असलं काहीतरी बोलणाऱ्या माणसांना उत्तर देण्याची गरज मला तरी वाटत नाही. आपण आपलं गुढी उभारावी, पूजा करावी, कौतुक करावं, शुभेच्छा द्याव्या, श्रीखंड पुरी खावी, पुरणपोळी खावी, काय वाटेल ते पदार्थ करावेत, एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात, बस. आता मला एवढं एकच सांगायचंय की मित्र हो, गुढीपाडवा हा सण नववर्षाचा पहिला दिवस आहे. महाराष्ट्राचं नववर्ष आत्ता सुरू होतं. कुणी म्हणतं मग श्रीरामाची कथा काय, श्रीराम अयोध्येत आले त्या दिवशी गुढ्या उभारल्या होत्या म्हणे, मग उत्तर प्रदेशामध्ये का करत नाहीत, ह्या असल्या कथा मी सांगत नाही. अहो, रावणाचा पराभव झाला तो दिवस विजयादशमीचा. विजयादशमी येते अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी, म्हणजे अश्विन महिन्यामध्ये, आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा हा चैत्र महिन्यात येतो. अश्विन, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, म्हणजे 5-6 महिने गेल्यावर मधले ते 20 दिवस आहेतच पुन्हा अजून. एवढे दिवस रामाला नव्हते लागले, कारण ते आले होते पुष्पक विमानाने. त्यामुळे तसल्या कथा मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये. ते काय ज्याच्याला खुलासे करायचे ते करतील. उत्तर प्रदेशात का नाही तर नाही, राम आधीच आले होते, रामाने राज्य सुरुवात केलं होतं, त्याच्यासाठी गुढ्या उभारणं, पताका उभारणं असला काही प्रकार उगा घडलेला नव्हता, असं माझं मत आहे. अभ्यासक अभ्यासून सांगतील, पण त्याचा आणि रामाच्या अयोध्येत जाण्याचा अर्थार्थी संबंध नाही. मग संबंध येतो कुठे? संबंध येतो इथे की महाराष्ट्रात, आंध्र प्रदेशात, तेलंगणा राज्यात व्यापलेल्या सातवाहन म्हणजे शालिवाहन नावाच्या शासकांनी शकाची सुरुवात केली. शककर्ता शालिवाहन ज्याला म्हटलं जातं, त्या शककर्त्या शालिवाहनाच्या नववर्षाचा प्रारंभ आत्ता होतो. हा सातवाहन म्हणजे शालिवाहन राजा ब्राह्मण नव्हता. तसं बघितलं तर मातीकाम करणारा किंवा कुंभार या जमातीचा सातवाहन म्हणता येईल. कुंभार या देशातली दीर्घकाळ शासक जमात होती. भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये एकही घराणं एवढे वर्ष राज्य करू शकलं नाही जेवढं सातवाहन घराण्यांनी केलेलं आहे. आपण सगळ्यात मोठं आणि दीर्घकाळ चाललेलं राज्य कोणतं समजतो तर मुघलांचं. बाबरापासून औरंगजेबापर्यंत, औरंगजेब आणि पुढे बहादूर शाह जफर 1857च्या उठावात जो होता म्हणतात ते, म्हणजे बाबराचं राज्य सुरू होतं 1526 साली आणि बहादूर शाह जफर संपतो 1857 साली. बहादूर शाह फार कंगाल विकलांग झाल्यावरच ते राज्य 1857 आपण उगी समजूया की ईस्ट इंडिया कंपनीचं सगळं साम्राज्य सुरू झालेलं होतं तिथपर्यंत. म्हणजे मुघलांच्या राज्याचा एकूण कारकीर्द होते 331 वर्ष या देशातली. शालिवाहनाचं राज्य याच्यापेक्षा मोठं आहे. म्हणजे जे बहमनी साम्राज्याला जमलं नाही, जे यादव साम्राज्याला जमलं नाही, तिकडच्या कुठल्या कर्नाटकातल्या हंपीच्या, जे यादव साम्राज्याला जमलं नाही, त्यानंतर आलेल्या बहमनी साम्राज्याला जमलं नाही,
मुघलांना जमलं नाही, ब्रिटिशांना जमलं नाही. 1857 ते 1947 ब्रिटिशांचं राज्य भारतावरचं. त्यामुळे 100 वर्षाचा ब्रिटिशांचा इतिहास, ह्याच्या पलीकडे ब्रिटिशांचा इतिहास असू शकत नाही. जे ब्रिटिशांना जमलं नाही, जे मुघलांना जमलं नाही, जे यादवांना जमलं नाही, जे बहमनी साम्राज्याला जमलं नाही, निजामाला जमलं नाही, ते सातवाहनाने करून दाखवलं होतं. इसवी सन पूर्व 230 काळ मागं पुढे होऊ शकेल. 230 ते गॅरंटेड इसवी सनानंतर 230, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 म्हणजे जवळपास 500 वर्षाचा कालखंड. काही जण त्याला 411, 450 म्हणतात, पण 400च्या खाली येत नाही. 450-500 वर्ष एक साम्राज्य सातत्यानं 10 पिढ्या राज्य करतं, ही सोपी गोष्ट नव्हती. ते सातवाहनाचं राज्य संपूर्ण भारतामध्ये टिकलेलं होतं आणि त्या सातवाहनाने आपल्या शकाची सुरुवात करताना हिंदू कॅलेंडर प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला 9वा दिवस मानलं. जसं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री आकाशात आतिषबाजी करून नववर्षाचं स्वागत केलं जातं, तसं आसमंतात आनंदाच्या पताका गुड्या उभा करून आनंद साजरा केला जातो, नव्या दिवसाचं स्वागत केलं जातं. साधं लॉजिक आहे. एखादी गोष्ट एखाद्या परंपरेत वारंवार केली जात असेल तर ती परंपरा बनते आणि त्या परंपरेत आम्ही पुढे चालत येतो. शाळेत आठवतंय, एक प्रतिज्ञा म्हटली जाते, विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. म्हणजे इसवी सन पूर्वीपासून जी परंपरा आमच्याकडे आहे, शककर्त्याच्या शकाच्या स्थापनेनंतर, ती परंपरा आमच्याकडं आस्थागायत चालू आहे. मग त्या गुढीला काठी आकाशात आतिषबाजी, त्यावेळेला आतिषबाजी करावी असं काही नव्हतं, म्हणून आकाशात पताका उभा केल्या जायच्या, गुड्या उभा केल्या जायच्या. ध्वजविजयाचा उंच धरारे, तशी ध्वज विजयाची गुढी सुद्धा उंच धरारे असं ते होतं. उत्तुंग आकाशात गुढी उभा करून येणाऱ्या सूर्यनारायणाचे स्वागत, नव्या सूर्यनारायणाचे स्वागत करण्याची पद्धत आमच्याकडे होती. गुढी लक्ष्मीचं, समृद्धीचं प्रतीक मानल्या गेली, म्हणून भरजरी वस्त्र तिला नेसवावेत, मांगल्याचा कलश तिच्यावर ठेवावा, मिष्ठान्नांनी स्वागत करावं. आता पुरणपोळी श्रीखंड टांगता येणं अवघड होतं, म्हणून साखरांच्या गाठी तयार करून त्या अडकवाव्यात आणि त्या लावाव्यात. ही परंपरा आमच्याकडे आली. परंपरेत वाढ होत असते. सौंदर्य अधिकाधिक वृद्धिंगत करायचा प्रयत्न करत असतो, तशी ती परंपरा वाढत गेलेली आहे. आणि गुढी का? आमची संस्कृतीच मुळात शेतीवर आधारित मालाची आहे. एक छान वाक्य सांगितलं जातं, मारून खाणारा माणूस पेरून खाऊ लागला, हा माणसाच्या स्थित्यंतराचा कालावधी होता. रानावनात फिरणारा माणूस शिकार करायचा आणि शिकार करून कच्च भाजलेलं मांस खायचा किंवा फळं मिळतील तशी खायचा. जंगलात मिळालेलं खाणारा माणूस पुन्हा पेरू लागला, उगवू लागला आणि त्याचं कामच या प्रमाणात बदलू लागलं. मग रानावनात झालेला कचरा, अनावश्यक गोष्टी होळीत जाळायच्या आणि स्वच्छ झालेल्या रानाची मशागत चैत्र महिन्यात सुरू करायची. त्या मशागतीत वैशाख वनव्यानी माती भाजून निघावी आणि त्यानंतर मृगाच्या पावसांनी त्याला चिंब करून टाकावं आणि त्यात दाणे पेरावे. या दाण्यातून उगवेल कणीसा ऐश्वर्याचे, याची स्वप्न बघावीत. या स्वप्नाची सुरुवातच कुठून करायची आहे तर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून करायची आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रात याच दिवशी शेताच्या लावणीची करार होत असतात, गड्यांचे काम करणाऱ्या माणसांचे करार होत असतात, ठोक्यानं देणारे
भागिन म्हणून करणारे याच दिवशी करार बदलतात, कारण चैत्राच्या आधी दोन्ही हंगामाची कामं संपलेली असतात, जमीन रिकामी झालेली असते आणि पुढच्या कामासाठीची तयारी सुरू झालेली असते. हा मधला काळ पैसा घरात साठून असतो आणि अशा वेळी आनंदाची सुरुवात होणारी असते. सगळ्या यात्रा उत्सव चैत्र महिन्यापासून मृगाच्या आगमनापर्यंत भरत असतात. बघा आपल्या गावातल्या यात्रा काढा, सगळ्या चैत्र वैशाख ज्येष्ठ याच महिन्यात भरत असतात. आषाढ सरी सुरू झाल्या की यात्रा कमी कमी होऊ लागतात. हा निवांतपणाचा, शेतीच्या कामाचा, कराराचा प्रारंभ करण्याचा, नव्या वर्षाचा कुंभार राजाने घालून दिलेला दिवस आम्ही सगळे आजही साजरा करतो आहोत. हे आमच्या एकतेचं, जात न मानण्याचं प्रतीक आहे. एका कुंभाराने सुरू केलेली, मातीकाम करणाऱ्या माणसाने शासक बनून सुरू केलेली परंपरा बामणांची म्हणून नाकारायची, हे नवीन धोरण आपल्याकडे आलं आहे. या धोरणाचा खुलासा व्हावा आणि सर्वांनी अत्यंत आनंदात चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, गुढी उभारून साजरी करावी, एवढीच विनंती. खूप खूप शुभेच्छा.